महापुरुष कशासाठी समजून घ्यायचे? महापुरुषांचा इतिहास, त्यांची सामाजिक क्रांती आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, त्यांची राजकीय क्रांती समजून घेणं गरजेचं आहे. जसं महात्मा फुले उद्योगपती होते तसे बाबासाहेब आंबेडकर पण उद्योगपती होते. बाबासाहेब आंबेडकरांनी शेअर मार्केटवरती म्हणजे व्यापाऱ्यांना सल्ला देणारी कंपनी काढली. पण नंतर कळालं बाबासाहेब आंबेडकर एका विशिष्ट जातीचे, मग सल्ला घेणाऱ्या व्यापाऱ्यांना जायचंच बंद करून टाकलं. आपल्या देशामध्ये जात खतरनाक वास्तव आहे. प्रचारासाठी निघाले, त्यांना तहान लागली. एक झोपडीवरचा घर होतं. बुद्धांनी सांगितलं, आतमध्ये आवाज मारला, आत घरामध्ये कोणी आहे का? घरात आवाज आला, एका लेडीचा बाईचा आवाज आला. ते म्हणजे कोण आहे? तो गौतम बुद्ध म्हणाले, मी सिद्धार्थ, मला प्रचंड तहान लागली, पाणी मिळेल का? ती बाई म्हणली, मी तुम्हाला पाणी देऊ शकत नाही. बुद्ध म्हणाले, मला पाणी पाहिजे, प्रचंड तहान लागली. बाई म्हणली, पाणी देऊ शकत नाही. बुद्धांनी कारण विचारलं, पाणी का देऊ शकत नाही? तेव्हा ती बाई म्हणाली, सिद्धार्था, मी खालच्या जातीची आहे, त्यामुळे मी तुला पाणी देऊ शकत नाही. बुद्ध म्हणाले, मी तुला पाणी मागितलंय, जात नाही मागितली. त्याही काळात पाणी वास्तव होतं, आजही पाणी वास्तव आहे. त्याही काळात जात काल्पनिक होती आणि आजही जात काल्पनिक आहे. पण आम्ही काय केलंय? बंद करून घेतले. आम्हाला महापुरुष कशासाठी समजून घ्यायचे? महापुरुष आम्हाला स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे, याच्यासाठी समजून घ्यायचं आहे. महात्मा फुलेंनी सांगितलं, थोडे दिन तरी मध्य वर्ज करा, तोची पैसा भरा ग्रंथासाठी. पैसा कुठे भरायचा आहे? पुस्तकासाठी पैसा भरा. महात्मा फुले 1888 ते 1878 1882 4 वर्षात महात्मा फुले पुण्याचे कमिशनर होते. कमिशनर म्हणतो मी, पुण्याचे कमिशनर होते. काय केलं महात्मा फुलेंनी? पुण्याला उघड्यावरनं पाणी मिळत होतं, बंद नळाची योजना महात्मा फुलेंनी पुण्यासाठी आणली. महात्मा फुले कमिशनर होते. लॉर्ड लिटन भारतामध्ये येणार आहे, राज्य ब्रिटिशांचं आहे, ब्रिटिशांचे राज्यात महात्मा फुले कमिशनर आहेत आणि ती लॉर्ड लिटन पुण्यात येणार आहे म्हणून 1000 रुपये खर्च त्याच्या सुशोभीकरणाच्या स्वागतासाठी खर्च करण्यात येणार होता. आपल्या देशाचा राज्यपाल मंत्री आला तर आपण जे बॅनर लावतो, स्वागताचे कमानी उभारतो. लॉर्ड लिटन येणार आहे म्हणून 1000 रुपये त्या काळामध्ये खर्च केला जाणार होता त्याच्या स्वागतावरती. महात्मा फुले कमिशनर आहेत. महात्मा फुलेंनी सांगितलं, नाही, ते बंद करा, तो पैसा शिक्षणासाठी वापरा. हे सांगणारे महात्मा फुले आहेत. महात्मा फुले कमिशनर होते. त्यांच्या समोर प्रस्तावाला दारू विक्रीचे परवानगी दिले गेले पाहिजेत. प्रस्तावाला दारू विक्रीचे परवानगी दिले गेले पाहिजेत. महात्मा फुले ते नाकारलं, सांगितले परवानगी मिळणार नाहीत. पण आज आम्ही रामची माणसं राजकीय सत्तेवरती आहेत. सगळ्यात जास्त कुणाचे? वाईन शॉप आणि बिअर बार. महात्मा फुलेकडे आम्हाला काय शिकायचंय? बाबासाहेब आंबेडकरांकडे आम्हाला काय शिकायचंय? बाबासाहेब आंबेडकर 1952 सांगितलं, या देशातल्या नद्या जोडल्या गेल्या पाहिजेत. उत्तर भारताच्या नद्या 12 महिने वाहतात, दक्षिण भारतामध्ये दुष्काळ पडतो. उत्तर भारतातलं पाणी दक्षिण भारतामध्ये आणू. शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत 24 तास पाणी मिळालं पाहिजे. शेतकऱ्याला 24 तास वीज मिळाली पाहिजे. 2025 साली भारताची लोकसंख्या किती असेल, त्यांना राहायला जागा किती लागेल, खाण्यासाठी अन्न किती लागेल, पाणी किती लागेल, हे सगळं लिखित आहे. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. जर त्याची अंमलबजावणी झाली असती, ते श्रेय कोणाला गेलं असतं? बाबासाहेब आंबेडकरांना श्रेय गेलं असतं. पण बाबासाहेबांना श्रेय जाऊ नये, मग त्यांच्या विचारांची अंमलबजावणीच करायची नाही. आमच्या देशामध्ये राष्ट्र निर्माण करायचे महात्मा फुले म्हणाले, एकमेव राज्य म्हणजे काय? एकात्म राज्य म्हणजे काय? ज्या राज्यामध्ये जात धर्म पंथ प्रांत नाही, प्रत्येक माणूस माणसाकडे माणूस म्हणून बघतो, ते राज्य म्हणजे एकमेव राज्य आहे. ते राष्ट्र एकमेव राष्ट्र आहे. आणि महात्मा फुलेंचं 1890ला निधन झालं. 1889ला महात्मा फुले सार्वजनिक सत्याग्रह नावाचं पुस्तक लिहिलं आणि महात्मा फुलेच्या मृत्यूनंतर पुस्तक प्रकाशित झालं. आणि पुस्तक लिहिताना डाव्या हातानं लिहिलं. आम्हाला सांगितलं जातं डाव्या हातानं काहीच काम करायचं नाही. सांगितलं जातं का नाही? बरं, शरीराचा अवयव सगळेच महत्वाचे अवयव आहेत ना. म्हणजे हात पवित्र, हात अपवित्र असं आहे का? यार, याचं तर सगळ्यात जास्त चांगलं काम नाही हाताचं. तरी ते काय सांगितलं? पण आम्ही एखाद्याला कुंकू लावतो ना किंवा काही विशेष धार्मिक विधी करताना काय करतो? उजवा हात वापरतो. महात्मा फुले सार्वजनिक सत्याग्रह नावाचं पुस्तक डाव्या हातानं लिहिलं.